नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत घटना निर्मिती. घटना निर्मिती ही आपली सहजासहजी झालेली आहे का? तर नाही. तिची संकल्पना पहिले कुणी मांडली? तर 1934 मध्ये सर्वप्रथम एकदम पहिले एम.एन. रॉय यांनी आपल्या भारतासाठी एक राजघटना असावी अशी मागणी किंवा कल्पना व्यक्त केली. त्यानंतर 1935ला काँग्रेसनं अधिकृत अर्ज वगैरे करून मागणी केली. त्यानंतर 1938ला मोतीलाल नेहरू यांनी सुद्धा आपल्या भारतासाठी घटना असावी किंवा असं म्हटलं आणि यांना एका ब्रिटिश अधिकाऱ्याने चॅलेंज सुद्धा केलं की तुम्ही भारतीय एकत्र होऊ शकत नाही आणि घटना निर्मिती करू शकत नाही. त्यानंतर 1940ला तत्वतः ऑगस्ट ऑफरनुसार आपल्या भारताची राजघटना निर्मिती करण्याची संकल्पना उदयास आली. मग ही घटना समितीची रचना कुणी केली किंवा कुठल्या मिशनने केली? आपल्या घटना समितीची रचना कुठल्या मिशनने केली? तर ते होतं कॅबिनेट मिशन. आणि त्यामध्ये कोण कोण होतं कॅबिनेट मिशनमध्ये? तर क्रिप्स, लॉरेन पॅथिक्स आणि ए.व्ही. अलेक्झांडर हे 3 मेंबर कॅबिनेट मिशनमध्ये होते. यावर बरेच वेळा आयोगाने प्रश्न विचारलाय, त्यामुळे हे नाव लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग या मिशननी कशा निवडणुका घ्यायचं ठरलं? तर त्या काळी 38 कोटी 9 समथिंग अशी आपली लोकसंख्या होती. या लोकसंख्येत 10 लाख लोकांमागे एक उमेदवार. यानुसार 389 जागा ठरल्या. मग त्या डिवाइड केल्या. 93 जागा ह्या संस्थानिकांसाठी, तर 296 जागा या ब्रिटिश भारतासाठी. कोणासाठी? जिथे जिथे ब्रिटिश सरकार आहे त्यांच्यासाठी ह्या 296 जागा नेमल्या. मग त्यामध्ये सुद्धा जसं आज आपले केंद्रशासित प्रदेश आणि राज्य आहेत त्यानुसार 292 जागा 11 प्रांत होते गव्हर्नरचे आणि 4 मुख्य आयुक्ताचे प्रांत होते. जसे आपले केंद्रशासित प्रदेश असतात त्यानुसार मुख्य आयुक्ताचे 4 प्रदेश होते. हे मुख्य आयुक्ताचे 4 प्रदेश कुठले असा म्हणून सुद्धा प्रश्न आलेला आहे. तर ते आहेत दिल्ली, कुर्ग, बलुचिस्तान, आणि अजमेर. हा झाला आपल्या घटना समितीच्या रचनेचा भाग. मग यानंतर कुठल्या जागांसाठी निवडणुका होणार होत्या? तर या ब्रिटिश भारताच्या 296 जागांसाठी निवडणुका होणार होत्या. आता आपण या 296 जागाच्या निवडणुका झाल्या, तर त्या जागेवर कोण कोण निवडून आलं ते पाहूया. यामध्ये 208 निवडून आल्या जागा त्या म्हणजे काँग्रेसच्या, 73 जागा निवडून आल्या त्या मुस्लिम लीगच्या आणि 15 जागा ह्या इतरच्या. त्यामध्ये 8च्या अपक्ष उमेदवार निवडून आले आणि दुसरे जे 7 होते ते इतर पक्ष निवडून आले आणि त्या पक्षांना एकच जागा मिळाल्या. जसं की युनियनिस्ट पक्ष ज्याला एकच जागा मिळाली, युनियनिस्ट मुस्लिम पक्ष ज्याला एकच जागा मिळाली, युनियनिस्ट शेड्यूल कास्ट हा पक्ष त्याला पण एकच जागा मिळाली, शेड्यूल कास्ट फेडरेशन या पक्षाला सुद्धा एकच जागा मिळाली, साम्यवादी पक्षाला सुद्धा एक जागा मिळाली. त्याचबरोबर शीख गैर काँग्रेसला एक जागा आणि कृषक प्रजा पार्टीला सुद्धा एक जागा अशा मिळून
15 जागा झाल्या, 7 वेगवेगळ्या पक्षाच्या आणि 8 अपक्ष उमेदवाराच्या. त्यानंतर घटना समितीचे कामकाज. घटना समितीचे कामकाज सुरू झाले आणि पहिली बैठक भरली 9 डिसेंबर 1946ला. मग या सभेला मुस्लिम लीग ही हजर नव्हती. मग किती सदस्य आले होते तर 211 सदस्य होते. मग या सभेचे अध्यक्ष कोण तर सच्चिदानंद सिन्हा. हे फ्रान्सच्या पद्धतीनुसार सर्वात वयोवृद्ध होते. जे सभेला सदस्य हजर झाले होते त्यापैकी, त्यामुळे ह्यांना म्हणजेच सच्चिदानंद सिन्हांना पहिल्या बैठकीचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून नेमले. त्यानंतर दुसरी बैठक झाली. दुसरी बैठक ही 11 डिसेंबर 1946ला झाली. मग या बैठकीत मात्र कायमस्वरूपी अध्यक्ष निवडले गेले, ज्यांचं नाव आहे राजेंद्र प्रसाद. हे आपल्या घटना समितीचे कायमस्वरूपी अध्यक्ष होते. परीक्षेत बरेचदा प्रश्न असा विचारला जातो की पहिल्या बैठकीचे अध्यक्ष कोण किंवा आपल्या राजघटनेच्या कामकाजाचे अध्यक्ष कोण. तर तात्पुरते अध्यक्ष म्हणून विचारलं तर सच्चिदानंद सिन्हा आणि कायमस्वरूपी अध्यक्ष विचारलं तर राजेंद्र प्रसाद. त्यानंतर उपाध्यक्ष हे एस सी मुखर्जी होते. त्याचबरोबर घटनात्मक सल्लागार म्हणून सर बी एन राव हे होते. त्यानंतर तिसरी बैठक भरली जी 13 डिसेंबर 1946ला भरली. यामध्ये उद्दिष्टाचा ठराव मांडला जवाहरलाल नेहरूंनी. उद्दिष्ट म्हणजे काय तर आपल्या घटनेची एक प्रकारचा ढाचा कसा असावा, म्हणजे चौकट म्हणता येईल, ज्या चौकटीची पायाभरणी केली जवाहरलाल नेहरूंनी. आणि उद्दिष्टाचा ठराव मांडला 13 डिसेंबर 1946ला, पण तो आत्मसात केला किंवा त्याला मान्यता भेटली 22 जानेवारी 1947ला. मग काय झालं, 1947ला स्वातंत्र्याचा कायदा आला. मग त्यानुसार काय बदल झाले स्वातंत्र्याचा कायदा आल्याच्या नंतर. तर आता आपला देश स्वतंत्र झाला. मग स्वतःचे निर्णय घेण्याची पावर आता आपल्या देशात स्वतः आली. म्हणून काय झालं तर घटना समिती ही सार्वभौमत्व म्हणजेच काय तर तिला स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याची ताकद आली. त्याचबरोबर घटना समिती आता कायदेमंडळ म्हणून सुद्धा कार्य करू लागली. इतके दिवस तर आपली घटना समिती आपली घटना तयार करण्यासाठी कामकाज करत होती. तेव्हा कामकाजाच्या वेळी तिचे सुद्धा एक अध्यक्ष होते. पण जेव्हा घटना समिती कायदेमंडळ म्हणून जेव्हा कार्य करू लागली तेव्हा जी व्ही मावळणकर हे घटना समितीचे कायदेमंडळाचे अध्यक्ष होते. मग सदस्य संख्या आपली किती होती 189 जागांच्या निवडणुका घेतल्या जाणार होत्या. तर मग ही सदस्य संख्या कमी झाली. कशी तर 296 पैकी 291 जागा आपल्या भारतात राहिल्या. बाकीच्या जागा ह्या पाकिस्तानमध्ये गेल्या आणि 93 पैकी 70 जागा संस्थानिकाच्या म्हणजेच आपल्या भारतातल्या संस्थानिकाच्या हातात राहिल्या. त्यानंतर या घटना समितीने काय काय कार्य केलं तर 22 जुलै 1947ला आपला राष्ट्रध्वज स्वीकारला. त्याचबरोबर मे 1949ला राष्ट्रकुलचं सदस्यत्व स्वीकारलं. त्याचबरोबर 29 जानेवारी 1950ला राष्ट्रगीत, त्याचबरोबर राष्ट्रगान आणि राष्ट्रपती यांची निवड केली. हे घटना समितीचे कामकाज चालवण्याचे ज्या काही बैठका झाल्या त्या 11 सत्रांमध्ये भरला. किती सत्रांमध्ये 11 सत्रांमध्ये. मग हे 11 सत्र किती वर्ष चालले तर 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस हे 11 सत्र चालले. त्याचबरोबर आपल्या घटना समितीला खर्च किती लागला तयार करण्यासाठी तर 64 लाख रुपये एवढा खर्च आपली म्हणजेच भारताची राजघटना तयार करण्यासाठी लागली. त्याचबरोबर 114 दिवस मसुद्यावर काम करण्यात आलं.